अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचा गृहप्रवेश। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची कन्या 10वी परीक्षा 92% उत्तीर्ण। अमृता फडणवीस यांची ट्विट करत माहिती। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिल्यांदा प्रतिक्रिया। ठाण्याच्या पाचपाखडीतील प्रति तुळजापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दर्शन। जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंचं स्वागत केलं तर शरद पवारांच्या हस्ते सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील। 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार दिलीप वाघ आणि महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांचाही पक्षप्रवेश होणार। सतीश सालियन यांच्या याचिकेवर हायकोर्टात 13 जूनला सुनावणी। राज्य सरकार 13 जूनला या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाचं उत्तर दाखल करणार। उत्तर दाखल करण्यासाठी सरकारनं वेळ मागितल्यानं हायकोर्टानं दिला वेळ। अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाणार। एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांवर गुन्हे शाखेचे पीआय मंगेश देसाई यांच्याकडून गुन्हा दाखल केला जाणार। राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात। या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध। मैदानावर ऑफिसेस करून खेळाचं मैदान संपवणार असल्याचा आरोप। आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त। फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद। खासदार हे रेल्वे आणि प्रवाशांमधील दुवा त्यांना विश्वासात घ्यावा। मध्य रेल्वे आणि खासदारांच्या बैठकीत नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं।